देशामध्ये क्रिकेट, राजकारण आणि बॉलिवूड सोडून गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये चर्चा डॉलर, क्रूड ऑइल किंवा गॅसवर सुरू झाली आहे. म्हणजे यापूर्वी किचनमध्ये कुणी इराण, इस्रायल अशी नावं पण घेतली नसतील, पण आता ते घ्यायला लागतंय कारण विषय गंभीर सुरू आहे. लोक सकाळी फिरायला जरी गेली तरी पेट्रोल पंपावर गर्दी आहे की नाही ते आधी बघून येतात. कारण इराण, अमेरिका, इस्रायल युद्धानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे की जगातलं AI, डेटा सेंटर असलं काहीही ऑइलची जागा घेऊ शकत नाही. ओनली ऑइल इज द ऑइल अँड इट लास्ट फॉर एव्हर. मग ते परदेशातून येणारं ऑइल जे आहे ते आपल्यापर्यंत येतं कसं, तेल कंपन्या नक्की पैसे कशा कमावतात हे जाणून घेणं म्हणून महत्वाचं ठरतं. पैसा पाणी देखील युट्यूबच्या माध्यमातून पैसे कसं कमावतं हे देखील आम्ही कधी ना कधी सांगू, पण त्यासाठी तुम्ही आधी चॅनेलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा म्हणजे आपण मूळ विषयाला सुरुवात करूया. आपण पेट्रोल पंपावर जातो, गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरतो, पैसे देतो आणि पुढे निघून जातो. पण आपण कधी असा विचार केलाय का की बाबा 1 लिटर पेट्रोल किंवा 1 लिटर डिझेल तयार करण्यासाठी किती खर्च येतो, त्या खर्चातला किती भाग टॅक्स किंवा कंपन्यांचा नफा किंवा वाहतूक खर्चाचा असतो. खरं तर पेट्रोलच्या 1 लिटर मागे जागतिक राजकारण, तेल उत्पादक देशांचे निर्णय, डॉलरचा दर, सरकारचे टॅक्सेस, मोठमोठ्या तेल कंपन्यांच्या नफ्याची गणितं असतात. त्यामुळे कधी जर अचानक पेट्रोल महाग होतं तर कधी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड स्वस्त असताना देखील आपल्या खिशाला फारसा दिलासा देत नाही. सरकार म्हणते की बाबा नाही करणार आम्ही किंमत कमी. हे असं का होतं? या सगळ्या गुंतागुंतीमध्ये पेट्रोलियम कंपन्या ज्या आहेत त्या नक्की नफा कसा कमावतात, पैसे कसे कमावतात हे आपण व्यवस्थित सविस्तरपणे आज जाणून घेणार आहोत. थोडासा कॉम्प्लेक्स व्हिडिओ आहे पण शेवटपर्यंत नक्की पहा. भारतामध्ये जो तेल व्यवसाय आहे त्यामध्ये मुख्यतः सरकारी कंपन्यांचं वर्चस्व आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL या 3 कंपन्या मिळून भारतातले जवळपास 90% ऑइल मार्केटवर नियंत्रण ठेवतात. याशिवाय ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ज्याला ONGC म्हटलं जातं, ऑइल इंडिया लिमिटेड OIL जी आहे कंपनी ती, या कंपन्या काय करतात तर जमिनीतनं कच्चं तेल काढायचं काम करत असतात. खाजगी क्षेत्रात कोण आहे याच्यामध्ये तर रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, नायरा आहे. या व्यवसायामध्ये त्या कंपन्या सध्या काम करतात. या कंपन्या सरकारी जरी असल्या शेअर मार्केटमध्ये त्यांचे शेअर्स विकले जातात. म्हणजे सामान्य माणूस देखील या कंपन्यांचा मालक, भागधारक होऊ शकतो. या कंपन्या कमाई कशी करतात हा जो काही प्रश्न आहे तो खरा प्रश्न राहतो. आता या कंपन्यांचे व्यवसाय जो आहे त्याच्यात 3 मुख्य टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे काय की कच्च्या तेलाचा शोध आणि त्याचं उत्खनन. ONGC सारख्या कंपन्या काय करतात, समुद्राच्या तळाशी किंवा जमिनीखाली खोदकाम करतात. कच्चं तेल जे आहे ते बाहेर काढतात. हे काम खर्चाचं असतं, जोखमीचं असतं. खोदकाम केलं म्हणजे दरवेळी तुम्हाला तेल मिळेलच असं आहे का? अजिबात नाही. पण जेव्हा तेल सापडतं तेव्हा मात्र मोठी कमाई होत असते. दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे जे काही तेल तुम्ही जमिनीतनं काढलेलं आहे त्याचं शुद्धीकरण करायचं, ज्याला रिफायनिंग म्हटलं जातं. कच्चं तेल जसं बाहेर येतं ते तसंच वापरता येत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या रिफायनरीमध्ये प्रक्रिया केल्या जातात. त्यातून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, LPG, एव्हिएशन फ्युएल आणि अशी वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार होतात. आता IOCL, BPCL, HPCL या कंपन्यांकडे स्वतःच्या मोठमोठ्या रिफायनरी आहेत. या रिफायनरीमध्ये एक बॅरल म्हणजे जवळपास 159 लिटर कच्च्या तेलाचा आणि त्यातून तयार झालेल्या उत्पादनांची किंमत याच्या फरक जो आहे त्याला ग्रॉस रिफायनिंग मार्जिन GRM असं म्हटलं जातं. GRM जेवढा जास्त तेवढा कंपनीचा नफा जास्त. एक सोपं गणित लक्षात ठेवा. तिसरा टप्पा काय तर मार्केटिंग आणि विक्री. रिफायनरीमध्ये तयार झालेलं इंधन पाईपलाईनद्वारे किंवा टँकरद्वारे देशभरातल्या पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवलं जातं. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडे देशामध्ये जवळपास 40,000 पेक्षा जास्त पेट्रोल पंप आहेत. या विक्री व्यवस्थेमधून त्यांची कमाई होत असते. याशिवाय वेगवेगळी पेट्रोकेमिकल प्रॉडक्ट्स ते विकतात, गॅस वितरण करतात. आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुद्धा या पंपांवर त्या कंपन्या करत आहेत. म्हणजे त्यातूनही त्या उत्पन्न आपलं वाढवण्याचा प्रयत्न करतात. कच्चं तेल उत्खनन केलं जातं ते तर सांगितलं, पण त्याची किंमत जी आहे ते कसं ठरतं तर कच्च्या तेलाची किंमत ठरवणं एखाद्या कोड्यासारखं आहे, सहज सुटत नाही. जगभरामध्ये दररोज जवळपास 100 दशलक्ष बॅरल तेलाचा वापर होतो. या तेलाची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यातला सगळ्यात मोठा घटक म्हणजे काय तर OPEC+ या तेल उत्पादक देशांची संघटना. सौदी अरेबिया, रशिया, इराक आणि संयुक्त अरब अमिराती UAE सारख्या देशांच्या या संघटनेमध्ये समावेश आहे. हे देश मिळून जगातील सुमारे 50% तेलाची निर्यात करतात. जेव्हा ही संघटना उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेते तेव्हा मार्केटमध्ये तेलाचा पुरवठा कमी होतो आणि किंमत वाढत जाते. जेव्हा ही संघटना उत्पादन वाढवते तेव्हा पुन्हा किंमत जी आहे ती खाली येते. आणखी एक त्याचा एक फॅक्टर आहे तो म्हणजे भूराजकीय तणाव. त्याचा
परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होत असतो. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला. जागतिक बाजारात तेलाच्या किमती लगेच वाढल्या. रशिया हा जगातला सगळ्यात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युरोपने काय केलं तर रशियन तेलावर निर्बंध लादले. त्यामुळे जागतिक तेल व्यापार जो आहे तो विस्कळीत झाला. मिडल ईस्ट मध्ये इराण इस्रायलचा जो काही संघर्ष आहे तो चालूच आहे. होर्मुझची समुद्रधुनी जी आहे ती बंद होत होती. या सगळ्या गोष्टींमुळे किमती वाढत जातात. जगातील सुमारे 20% तेल जे आहे ते होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असल्याला स्ट्रेट ऑफ होर्मुझ असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. जागतिक मागणीचा मोठा वाटा यामध्ये असतो. चीनची अर्थव्यवस्था जेव्हा जोमात असते तेव्हा त्यांची तेलाची मागणी अर्थातच वाढलेली असते. मग काय होतं, मागणी वाढते म्हणून किंमत वर जाते. कोविड काळामध्ये सगळं जग ठप्प झालं होतं, मग मागणी कमी झाली. त्यामुळे तेलाची किंमत इतिहासामध्ये पहिल्यांदाच काही काळासाठी का होईना पण निम्म्यापेक्षा कमी झालेली होती. त्यानंतर काय झालं की अर्थव्यवस्था पुन्हा म्हणजे कोविड नंतर लॉकडाऊन उठल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाली. पुन्हा मागणी अचानक वाढली, पुन्हा किमती वाढल्या. 2024 मध्ये ब्रेंट क्रूड तेलाची किंमत $70 ते $90 प्रति बॅरलच्या दरम्यान होती. आता भारत काय करतो तर भारत त्यांना जी गरज आहे त्याच्या 80% पेक्षा जास्त कच्च्या तेलाची आयात करतो, बाहेरून मागवतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. शिवाय डॉलर रुपयाचा विनिमय दर जो आहे तो देखील महत्त्वाचा आहे. तेलाचे व्यवहार डॉलरमध्ये होतात. रुपया घसरला म्हणजे तेच तेल भारताला अधिक रुपये मोजून विकत घ्यायला लागतं. सध्या तुम्ही बघितलं तर डॉलर अगदी 95 रुपयापर्यंत गेला होता. म्हणजे आपण जास्त रुपये देऊन तेल खरेदी करतोय. कच्च्या तेलाची किंमत वाढली म्हणजे कंपन्यांना लगेच जास्त नफा मिळतो का तो? तर हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं उत्तर हो असं पण आहे आणि नाही असं पण आहे. कारण या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. त्यांच्यावर किंमत वाढीचा परिणाम जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. त्यामुळे त्यांना नफा होईलच किंवा तोटा होईलच. ते कसं तर ज्या कंपन्या तेल काढतात म्हणजे जमिनीतनं काढतात म्हणजे ONGC ऑइल इंडिया, त्यांना कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर थेट फायदा होतो. त्यांनी काढलेलं जे तेल आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीशी जोडलेलं असतं. म्हणजे जगामध्ये जर क्रूड ऑइलची किंमत वाढली तर या कंपन्यांची कमाई वाढते. हा झाला सरळ साधा हिशोब. मात्र IOCL, BPCL, HPCL यासारख्या रिफायनरी आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांसाठी परिस्थिती उलटी असते. कच्चं तेल त्यांना महागात विकत घ्यायला लागतं. त्यामुळे प्रक्रिया करून पेट्रोल डिझेल ते विकतात. जर त्यांनी पेट्रोल डिझेलची किंमत वाढवली तर त्यांना देखील फायदा होतो. पण भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती या कंपन्या ठरवतात का? नाही, तर ते सरकार नियंत्रित करतं. त्यामुळे कच्चं तेल जरी महाग झालं किंवा स्वस्त झालं तरी त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचतो का? तर नाही, प्रत्येक वेळेस तो पोहोचतोच असं नाही. आता 2022 मध्ये नेमकं असंच झालं. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. सरकारने IOCL, BPCL, HPCL यांना पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यापासून त्यावेळेस रोखलं. त्यामुळे या कंपन्यांना प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल 17.4 रुपये आणि डिझेलवर 27.7 रुपये तोटा सहन करायला लागला. या काळामध्ये या तीन कंपन्यांना एकत्रितपणे हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं. त्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्या, पण देशातील पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते तसेच राहिले. याचा अर्थ काय होतो की कंपन्यांना आता स्वस्तात माल मिळत होता पण विक्री मात्र जास्त किमतीने होत होती. म्हणजे त्यातून नफा त्यांनी भरपूर कमावला. गेल्या वर्षी भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी किती नफा कमावला काय अंदाज आहे तुमचा? तर 2023-24 म्हणजे फायनान्शियल 2024 मध्ये IOCL, BPCL, HPCL या तिन्ही कंपन्यांसाठी अतिशय फायद्याचं होतं. या तीन कंपन्यांनी एकत्रितपणे सुमारे 81,000 कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला. आता तपशिलात जर सांगायचं झालं तर BPCL ने त्या वर्षी 26,673 कोटी रुपये, HPCL ने 14,693 कोटी रुपये नफा, IOCL ने 39,619 कोटी रुपयांचा नफा कमावला. आता या प्रचंड नफ्यामागचं कारण म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती जवळपास निम्म्यानं घसरल्या होत्या. पण देशामध्ये मात्र पेट्रोल डिझेलचे दर कायम होते. म्हणजे कंपन्यांची खरेदीची किंमत कमी झाली पण विक्रीची किंमत मात्र तीच होती. त्यामुळे त्यांचं नफ्याचं मार्जिन जे आहे ते वाढलं होतं आणि अर्थातच त्यांचा नफा देखील वाढला. पण कंपन्यांना याचा फायदा नेहमीच होतो असं आहे का तर नाही. 2024-25 मध्ये पुन्हा परिस्थिती बदलली. एप्रिल-जून 2024च्या तिमाहीमध्ये IOCLचा नफा मागील 10 वर्षांच्या तुलनेत 81% खाली आला. HPCLचा 90% खाली आला. BPCLचा देखील बऱ्याच प्रमाणामध्ये घसरला कारण रिफायनिंग मार्जिन जे आहे ते कमी झालं. 2024-25 वर्षामध्ये IOCLचा नफा 12,900 कोटी रुपयांवर आला. या आकड्यांवरून आपल्याला लक्षात येतं की पेट्रोलियम कंपन्यांचा नफा किती अस्थिर असतो. कधीही त्याच्यामध्ये तुम्हाला सतत वाढ होताना दिसेल असं नाही. भारतामध्ये ज्या काही पेट्रोल कंपन्या आहेत त्यावर सरकारकडनं वेगवेगळे कर आकारले जातात. सगळ्यात आधी कॉर्पोरेट टॅक्स असतो म्हणजे कंपनीच्या नफ्यावर सरकारी कर लागतो. भारतामध्ये देशांतर्गत कंपन्यांसाठी हा कर साधारणपणे 22 ते 25% दरम्यान आहे. आता यातून मोठी अजून गोष्ट काय ते विंडफॉल टॅक्स. जुलै 2022 मध्ये भारत सरकारने हा विशेष टॅक्स
लागू केला. जेव्हा रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, तेव्हा ONGC, ऑइल इंडिया सारख्या तेल उत्पादक कंपन्यांना अचानक प्रचंड नफा होऊ लागला. मग सरकारने काय केलं? या अनपेक्षित नफ्यावर पुन्हा आणखी एक अतिरिक्त कर लावला. कच्च्या तेल उत्पादनावर प्रति टन 23,250 रुपयांचा कर लावण्यात आला. हा जो काही कर आहे तो 15 दिवसांनी आंतरराष्ट्रीय किमतीनुसार बदलत राहिला. म्हणजे कधी कधी तो शून्यावर आला, कधी कधी 9,600 रुपये प्रति टन झाला. डिसेंबर 2024 मध्ये सरकारने हा विंडफॉल टॅक्स जो आहे तो पूर्णपणे रद्द केला, कारण आंतरराष्ट्रीय किमती आता स्थिरावल्या. याशिवाय खासगी रिफायनरी जेव्हा डिझेल किंवा पेट्रोल किंवा विमान इंधन देशाबाहेर निर्यात करू लागल्या, तेव्हा त्यांच्या निर्यातीवर देखील विंडफॉल टॅक्स लागला होता, कारण देशामध्ये तुम्ही कमी पुरवठा करताय आणि परदेशामध्ये मात्र जास्त किमतीमध्ये विकताय, म्हणजे ते राष्ट्रहिताच्या विरोधात होतं. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर देखील विंडफॉल टॅक्स लावला. आता या विंडफॉल टॅक्स मधनं सरकारला अंदाजे 66,000 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. हा पैसा देशाच्या तिजोरीमध्ये गेला. आता नवीन कायद्यानंतर सरकारने असं आश्वासन दिलं आहे की भविष्यामध्ये असा विंडफॉल टॅक्स अचानकपणे लावणार नाही, कारण तसे केल्यास परकीय गुंतवणूकदार जे आहेत ते भारतामध्ये येण्याचं बंद करतील. आता सामान्य माणूस, आपण, तुम्ही, आम्ही पेट्रोल डिझेलवर किती कर भरतो, हा जो काही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचा आपण आढावा घेणार आहोत, कारण त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होत असतो. आपण 1 लिटर पेट्रोल किंवा 1 लिटर डिझेल विकत घेतो तेव्हा आपण किती कर भरतो हे आपल्याला माहिती नसतंच. 99% लोकांना माहिती नसतं. त्याचं उत्तर जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही थक्क व्हाल. एक उदाहरण आपण पाहूया. पेट्रोलची किंमत समजा आपण 94-95 रुपये प्रति लिटर असताना त्यातील साधारणपणे 55 ते 57 रुपये म्हणजे कच्च्या तेलाची किंमत, रिफायनिंगचा खर्च, कंपनीचा नफा असतो. उर्वरित 35 ते 38 रुपये म्हणजे टॅक्स असतो. हे फक्त पेट्रोलची किंमत 95 रुपये असतानाचं उदाहरण दिले, तेवढी नाहीये मला माहिती. हे कर 2 प्रकारचे असतात. केंद्र सरकार एक्साइज ड्युटी लावतं. पेट्रोलवर सध्या जवळपास 13-14 रुपये एक्साइज ड्युटी आहे. ती आता कमी देखील केलेली आहे. डिझेलवर 10.80 रुपये आहे. ही रक्कम देशभर सगळीकडे सारखीच असते. एप्रिल 2025 मध्ये ती कपात केली आहे, ते मी तुम्हाला आधी सांगितलं. राज्य सरकार काय करतं की वॅट लावतं, मूल्यवर्धित कर, त्याला व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. या राज्यानुसार तो वेगवेगळा असतो. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद साठी पेट्रोलवर 26% वॅट आहे. उर्वरित महाराष्ट्रात 25% वॅट आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोल 8 ते 10 रुपयांनी महाग होतं. एकूण जर तुम्ही मोठा हिशोब केला तर पेट्रोलच्या किमतीमध्ये केंद्र सरकारची एक्साइज ड्युटी सुमारे 20%, राज्य सरकारचा वॅट जो आहे तो जवळपास 25% आणि इतर कर असं सगळं मिळून 40 ते 45% फक्त टॅक्स पोटी जातं. म्हणजे 100 रुपयाचा पेट्रोल भरलं तर 40 रुपये टॅक्स असतो. देशभरामध्ये कर वसुलीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर केंद्र सरकारला पेट्रोलियम उत्पादनावरील एक्साइज ड्युटी मधून दर वर्षाला लाखो कोटी रुपये मिळतात. केंद्राच्या एकूण कर महसुलाच्या 18% हिस्सा पेट्रोलियम करामधून येतो. राज्य सरकारांसाठी पेट्रोलियम आणि दारू हे सगळ्यात मोठे महसुलाचे स्रोत आहे. राज्यांच्या स्वतःच्या कर महसुलाच्या सरासरी 25 ते 35% हिस्सा हा फक्त पेट्रोलियम करातनं येत असतो. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेमध्ये येत नाहीत. त्यांना जाणीवपूर्वक बाहेर ठेवलेलं आहे, कारण जर ते जीएसटीच्या कक्षेमध्ये आले तर जास्तीत जास्त फक्त 28% कर लागेल. त्यावर राज्यांचं नियंत्रण जे आहे ते कमी होईल. आता राज्ये त्यांच्या गरजेनुसार वॅट ठरवू शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने इच्छा व्यक्त केली जरी असली तरी राज्य सरकारे जी काही आहेत आपल्या देशातली ती पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेमध्ये आणण्यासाठी सध्या तरी राजी नाही. आता हे जे काही सगळं चित्र मी तुम्हाला सांगितलं ते एकत्र समजून घेऊ. जागतिक बाजारात रशिया युक्रेन युद्धासारखी घटना घडली, इराण इस्रायल सारखा संघर्ष निर्माण झाला तर कच्च्या तेलाची किंमत वाढते. भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढवणं राजकीय दृष्ट्या अवघड असतं, कारण सर्वसामान्य जनतेच्या खिशावर त्याचा थेट परिणाम होत असतो. त्यामुळे सरकार काय करतं तर IOCL, BPCL, HPCL ला दर वाढवण्यापासून रोखत असतं. या कंपन्यांना त्यावेळेस तोटा होतो. सरकार त्यांना अनुदान देतं किंवा इतर मार्गाने भरपाई देतं, किंवा त्या कंपन्या स्वतःच्या राखीव निधीतनं तो तोटा भरून काढतात. याच्या उलट जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती घसरतात तेव्हा या कंपन्या काय करतात, किमती झपाट्याने खाली आणतात का नाही, त्या जास्त मार्जिन कमावत राहतात, त्यातून मागच्या नुकसानाची भरपाई करत राहतात. म्हणजे बॅलन्स केला जातो. सरकारला पेट्रोलियम करातनं मोठा महसूल मिळतो का? हो मिळतो. हा महसूल रस्ते, रेल्वे, शाळा, आरोग्य यासारख्या विकास कामांवर खर्च होतो असं सांगितलं जातं. पण करातली रक्कम इतकी जास्त आहे की ती कमी जरी केली तरी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकेल असाही एक मतप्रवाह आहे. त्यावर सरकारने विचार केला पाहिजे असाही एक मतप्रवाह आहे. तो होईल तेव्हा होईल. तेलाचा व्यवसाय हा फक्त पेट्रोल भरण्यापुरता मर्यादित नाही, तो एका आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग आहे, ज्यामध्ये जागतिक राजकारण, सरकारी धोरणे, कंपन्यांचे हितसंबंध, सर्वसामान्यांचे आर्थिक हित याची रस्सीखेच सुरू असते. त्याचा बॅलन्स सरकार साधायचा प्रयत्न करत असतं. आपण पेट्रोल पंपावर जे पैसे मोजतो
त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार, कंपन्यांचा नफा तोटा, सरकारचे विविध कर या सगळ्यांचा समावेश असतो. याचाही थोडासा विचार करा. जागतिक तेल बाजारावर भारताचं नियंत्रण आहे का? नाही. मात्र देशांतर्गत कर, किंमत, धोरण यावर भारतीय सरकारचं पूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे पेट्रोल महाग करायचं की स्वस्त करायचं हे फक्त आंतरराष्ट्रीय किमतीवर ठरतं का? तर नाही, ते सरकारच्या धोरणावर देखील बरंचसं अवलंबून आहे. एक जागरूक नागरिक म्हणून हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. नुसतंच पंपावर गेलं, पेट्रोल भरलं, पैसे दिले आणि निघालं असं करून चालणार नाही. असे गंभीर विषय, किचकट विषय आम्ही तुम्हाला सोपे करून सांगतो. त्यात आम्हाला प्रचंड आनंद मिळतो. मला पर्सनली भरपूर आनंद मिळतो. तुम्हाला कुठेही असं वाटत असेल की आम्ही चांगलं काम करतोय, बंदे में दम है, तर पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओची लिंक घ्या, तुमचा मित्रपरिवार, नातेवाईक या सगळ्या ग्रुपवर शेअर करा. त्यांना कळू द्या की बाबा पेट्रोल डिझेलवर नक्की कर किती लागतोय, आणि मग तुम्ही हा व्हिडिओ जो काय आहे तो कसा बनला हेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, तोही नक्की बघा. सध्या थांबूयात. धन्यवाद.